मी ॲडव्होकेट निशांत सुधीर जोरी. आमच्या पक्षकाराबरोबर गेल्या 1.5 वर्षापासून ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्यांना त्रास देऊन त्यांचा छळ काढला आहे. लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याबरोबर त्यांनी तुझ्याबरोबर लग्न करेल असं सांगून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध बनवले. तसेच तिच्याकडनं कधी 1 लाख 2 लाख करता 5 लाख रुपयाची आर्थिक मदत घेतली व तिला त्यांच्या एका सरांकडनं त्यांनी 80 लाख रुपये घेतले. लग्नाचा आमिष दरवेळेस दाखवून शारीरिक संबंध बनवणे. तसेच आमच्या पक्षकाराला काही महिन्यांपूर्वी कळालं की त्यांनी दुसरं लग्नही केलेलं आहे आणि लग्नानंतर पण आमच्या पक्षकाराबरोबर तो टचमध्ये होता आणि तिला तरी पण सांगत होता की मी तुझ्याबरोबरच लग्न करणार आहे, मला थोडं वेळ दे. आत्ता आम्हाला कळाल्यावरती आम्ही विमाननगर पोलीस चौकीमध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे. आमच्या पक्षकाराला योग्य ते न्याय भेटावा हीच आमची विनंती आहे. गेल्या 1.5 वर्षापासून नाव सांगायचं. लड़के के साथ रिलेशनशिप में थी 2022 अगस्त से। वो मेरे साथ शादी करने का वादा करके मेरे साथ 1.5 साल तक रहा। उसके बाद वो दौरान उसने मुझे बहुत मारा, पीटा, मुझसे बहुत पैसे लिए और उसके बाद वो मुझे छोड़ के चला गया। मेरे साथ शारीरिक संबंध बनाए उसने, पर वादा किया पर वो वादा निभाया नहीं और वो चला गया इधर से मुझे छोड़ के, और उसने किसी और से शादी कर लिया है। और 5 दिन पहले मैंने पुलिस से कंप्लेन किया है, FIR दाखिल किया है उसके नाम से। उसका नाम आदित्य श्रीवास्तव है और पुलिस अभी फिलहाल मेरी मदद कर रही है आगे केस में। मी ॲडव्होकेट निशांत जोरी. गेल्या 1.5 वर्षापासून ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी आमच्या पक्षकारावरती शारीरिक, आर्थिक व मानसिक त्यांना त्रास देऊन त्यांचा छळ काढला आहे. आत्ता आम्हाला कळण्यात आलेलं आहे की त्यांनी 2-3 महिन्या अगोदर लग्नही केलेलं आहे आणि वारंवार आमच्या पक्षकाराबरोबर त्यांनी शारीरिक संबंध ठेवून तुझ्याबरोबर लग्न करेल अशी त्यांना आमिष दाखवून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्यांच्याकडनं रिलेशनशिपमध्ये असताना 5 लाख रुपयेची आर्थिक मदत घेतली. तसेच त्यांचे एका सरांकडनं 80 लाख रुपये पण त्यांनी घेऊन तो फरार झाला आणि आमच्या पक्षकाराशी बोलायचं बंद केलं. आत्ता आम्हाला जेव्हा कळालं की आमचं त्यांनी शारीरिक अपंग केलं आहे आणि त्यांनी पैसेही घेऊन तो पळाला आहे, म्हणून आम्ही विमाननगर पोलीस चौकीमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. योग्य ते न्याय मिळावा आमच्या पक्षकाराला आमची हीच विनंती आहे. आपरे महापरे या मुलीसाठी काय असेल तेवढं करा, त्यांना द्या न्याय निवडा करून. बिचारी संग काय लय वेगळं नाही, त्याला मदत करा. पण तिच्यावर अत्याचार झालाय नाही, तिला लवकर न्याय मिळवून द्या. हे दलित पॅन्थर्सचे लोक आहेत. बोला. महिलांवरचा आत्ताचा वाढता अत्याचार आणि सगळ्या केसेस बघून जी पीडित आहे तिला न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. पोलिसांनी याच्यामध्ये चांगले सहकार्य करत आहेत. तर आमची सरकारला सुद्धा विनंती आहे की आपण या प्रकरणात लक्ष टाकून लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळवून द्या, ही खूप विनंती आहे.
गेल्या 1.5 वर्षापासनं परत नाव सांगायचं. मी ॲडव्होकेट निशांत सुधीर जोरी. आमच्या पक्षकाराबरोबर गेल्या 1.5 वर्षापासनं ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्यांना त्रास देऊन त्यांचा छळ काढला आहे. लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्याबरोबर त्यांनी तुझ्याबरोबर लग्न करेल असं सांगून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध बनवले. तसेच तिच्याकडनं कधी 1 लाख 2 लाख करता 5 लाख रुपयाची आर्थिक मदत घेतली व तिला त्यांच्या एका सरांकडनं त्यांनी 80 लाख रुपये घेतले. लग्नाचा आमिष दरवेळेस दाखवून शारीरिक संबंध बनवणे. तसेच आमच्या पक्षकाराला काही महिन्यांपूर्वी कळालं की त्यांनी दुसरं लग्नही केलेलं आहे आणि लग्नानंतर पण आमच्या पक्षकाराबरोबर तो टचमध्ये होता आणि तिला तरी पण सांगत होता की मी तुझ्याबरोबरच लग्न करणार आहे, मला थोडं वेळ दे. आत्ता आम्हाला कळाल्यावरती आम्ही विमाननगर पोलीस चौकीमध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे. आमच्या पक्षकाराला योग्य ते न्याय भेटावा हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. गेल्या 1.5 वर्षापासनं परत नाव सांगायचं.